व्हीएसआर कंपनीचा राज्याचा प्रमुख नेता मारलाय. त्याच्यामुळे याच्यावर साधा एफ-आय-आर पण झालेला नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की तो सुसाईड बॉम्बर म्हणूनच पाठवलेला असावा. काय वाटतं? मी तर स्पष्ट सांगतोय की जो तो पायलट होता त्याला आर्थिक लालसा दिली गेली असावी. 50 कोटी रुपयाचे विमे ज्या पद्धतीनं काढले गेले त्या कंपनीचे सुसाईड बॉम्बर म्हणून त्याचा वापर झाला असावा ही माझी पूर्वी शंका होती, आताही आहे. आणि अशा प्रकारे बाबा तू थोडासा जरी विमानात जाऊन हे रिस्क घेऊन हे विमानाच्या स्फोटामध्ये जसं लिट्टेनी राजीव गांधींची हत्या करताना जी महिला होती ती हार घालायला आली, ती पाया लागली आणि त्याच वेळेस बॉम्बस्फोटामध्ये राजीव गांधींचा दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणजे ती सुसाईड बॉम्बर होती. तशा पद्धतीने हा पायलट सुसाईड बॉम्बर होता का याबद्दल माझ्या मनात अजूनही शंका आहे. आणि कंपनीवर एफ-आय-आर का नाही? व्हीएसआर कंपनी जर इतकी नादुरुस्त कंपनी आहे तर आतापर्यंत एखादा कंत्राटदार चुकला तर त्याचं रजिस्ट्रेशन रद्द होतं. एखादा आता नरहरी झिरवाळ साहेबांच्या दालनामध्ये साधारण काही 15-20 हजार रुपये लाच देण्याचा प्रकार घडला. त्याला पकडला गेलं जो कोणी आहे तो. आणि हा व्हीएसआर कंपनीचा राज्याचा प्रमुख नेता मारलाय. त्याच्यामुळे याच्यावर साधा एफ-आय-आर पण झालेला नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की तो सुसाईड बॉम्बर म्हणूनच पाठवलेला असावा.